नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आजपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात होत आहे। महाकुंभ ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे। ती भारतातील 4 ठिकाणांमध्ये होते। प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक प्रत्येकी 12 वर्षांनी आयोजित केली जाते। महाकुंभ यात्रेला लाखो भाविक, साधू संत आणि आध्यात्मिक व्यक्ती पवित्र स्नानासाठी एकत्र येतात। महाकुंभ यात्रेची कथा समुद्र मंथनाशी संबंधित आहे। देव आणि दानवांनी मिळून अमृत काढले आणि त्यासाठी संघर्ष झाला। अमृताचे काही थेंब या 4 ठिकाणी पडले आणि त्यामुळे ती ठिकाणे पवित्र मानली जातात। महाकुंभ मेळा 13 जानेवारी 2025 ला पौष पौर्णिमा स्नानाने सुरू होणार आहे आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला समाप्त होईल। हिंदू धर्म किंवा सनातन श्रद्धेतील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ 12 वर्षातून एकदा होतो। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे हा उत्सव साजरा केला जातो। उत्तर प्रदेश महाकुंभासाठी सज्ज आहे। महाकुंभ होत असेल आणि आखाडे होत नसेल असे होऊच नाही शकत। म्हणजेच जिथं महाकुंभ तिथे आखाडे तर असणारच। महाकुंभची सुरुवात आखाडे पासूनच होते। मुघलकालीन कागदपत्रांमध्ये कुंभमेळ्याच्या उत्सवाचे संदर्भ आढळतात। खुलासा तूत तारीख या 16व्या शतकातील ग्रंथात असा उल्लेख असल्याचे इतिहासाचे अभ्यासक नोंदवतात। पण याविषयी सर्वच अभ्यासक एकमताने काही नोंदवतात असे नाही। त्यांच्यामध्येही मतांतरे आहेत। भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात। इसवी सन 2001 साली पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यात अधिकृत अंदाजानुसार 3 ते 7 कोटी भाविकांनी भाग घेतला। सूर्याभोवती भ्रमण करणारे 9 ग्रह एका रेषात येतात तेव्हा सूर्याचे किरण ज्या ठिकाणी पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते। शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्रस्थानी जाऊन तिथे नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते। कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो। त्याची विशेष शोभायात्राही निघते। त्यांचे स्नान झाल्यानंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे। कुंभमेळ्यात विविध आखाड्यांचे साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो। या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती। त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील। हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले। त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे। या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पाहायला मिळतात। अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।